नरसिंह भाऊजी या काही दिवसांदरम्यान भवानी माईंना भेटले होते का? प्लीज सुगंधाच्या बाबतीत असा काहीतरी निर्णय नका घेऊ. अहिल्याताई अशाच हसत राहा, हसताना फार छान दिसता तुम्ही. रमावतीला जाऊन तळागाळातील कार्यकर्त्यांप्रमाणे कामाला सुरुवात करणार आहे. बोलवलं सातेबाई? हो रे, बस जरा. शेवटी तुझ्या मनात परशुबद्दल जे काय करायचं होतं ते तू केलंसच. का तुला आवडलं नाही का? तुझंही काही वेगळं मत आहे? तेव्हा तू जो काही निर्णय घेतोस त्याला माझा कधीच विरोध नसतो. पण आता वामनने जे काही खूळ डोक्यात घेतलंय ना, त्याचं काय करावं ते मला कळत नाहीये. त्याला परशु इथे नको होता, मी त्याला घालवलंय. मग आता त्याची काय तक्रार आहे? त्याची तक्रार काय आहे ते तुला माहिती आहे. सुमित्राच्या मृत्यूला परशु कारणीभूत आहे असं त्याचं म्हणणं आहे. सातेबाई, मी त्याच्या विचाराचा अजिबातच अनादर करत नाही. परशुवर इतका घाणेरडा संशय घ्यावा इतक्या लायकीचा तो खरंच आहे, पण त्याचा फायदा काय? घरात प्रत्येकाशी मी या विषयावर इतक्यांदा बोललोय की आता मला कंटाळा आलाय. तूही जर तेच. तसं नाही रे, परशुचं काय झालं याच्याशी मला काही देणं घेणं नाही, पण त्याच्यामुळे वामन त्रास करून घेतोय तिथे माझा जीव तुटतोय. सातेबाई, वामनला सुद्धा हे कळायला हवं. असा प्रसंग जेव्हा घरावर ओढवतो तेव्हा सगळ्यांनी मिळून त्या प्रसंगाला सामोरं जायचं असतं. जे काही वाद असतात ते नंतर सोडवायला पूर्ण आयुष्य पडलं ना आपल्याकडे. अरे जाऊ दे, हा विषय आपण कितीही बोललो ना तरी संपणार नाही. अरे हो, मला एक सांग, अहिल्याने हे रमावतीला जायचं काय काढलंय नवीनच? जे सुचलंय ते चांगलंच सुचलंय असं म्हणायला हवं. जरा उशिराच सुचलंय, काही हरकत नाही. बघू काय करते ते. मला तर हा सगळा बनावच वाटतोय. परशुच्यात आणि तिच्यात काही फरक नाहीये. ही तिथे जाऊन आणखी काहीतरी घोळ घालून ठेवेल. आता बाई, माझ्यात आता खूप बदल झालाय. एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट करून पाहायची असेल तर मी प्रयत्न करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देतो. त्याच्या विचारांवर विश्वास सुद्धा ठेवतो. अहिल्या तुझ्या विश्वासाला पात्र होईल असं वाटतं तुला? तिला संधी दिली आत्याबाई. जर त्या संधीचं सोनं केलं तर डोक्यावर घेऊन नाचेन, आणि नाही केलं तर माणसं झटकायला मला फार वेळ लागत नाही. तुझ्या मनात काय चाललंय त्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण वेळ जरा नाजूक आहे. कुणालाही न दुखवता तुला जे काय करायचंय ते कर. नक्की आत्याबाई, येतो. अहो, मी रमावतीला चालले. अरे वा, छान. परत कधी येणार आहेस? ते काही सांगता येत नाही, कारण बरीच महत्वाची कामं आहेत. मी राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवलंय. अहिल्या, शक्यतो एकदा ठेच खाल्ल्यानंतर माणूस पुन्हा त्याच रस्त्याने जात नाही. अनुभवातून शहाणी झालेली माणसं जातात. मला आपल्या पक्षासाठी काहीतरी काम करायचंय, आणि हे भाऊजींनाही सांगितलंय मी, आणि त्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. असणारच. आणि तसंही या घरामध्ये फक्त राजकीय गोष्टींच्याच बाबतीतले निर्णय पटापट घेतले जातात. विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही मला शुभेच्छा कसल्या देताय? जमलं तर तुम्ही चला ना माझ्यासोबत. नको, नाही. आता मला तुझ्याच काय कोणाच्याच राजकीय कारकिर्दीशी काहीही घेणं देणं नाही. त्यामुळे ह्या कारणासाठी तुझ्याबरोबर रमावतीला येण्यात
मला रस नाही अहिल्या. बरं ठीक आहे, मीच उद्या निघते. अरे वा, मी नाही म्हणलो आणि तरी तू इतक्या पटकन तयार झालीस. आश्चर्य वाटलं. मी आता ठरवलंय, उगाच एखाद्याच्या मागे लागायचं नाही. प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य असतं आणि ज्याने त्याने त्याच्या त्याच्या पद्धतीने ते जगावं. खरं तर तुझ्यामध्ये झालेल्या या बदलाचं मला कौतुक करायचं आहे. पण काय आहे, हा बदल नक्की कुठल्या उद्देशामुळे केलाय, याच्या मागचा नक्की हेतू काय, हे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत भीती वाटते मला. मला कळतंय तुम्ही माझी टिंगल करताय, पण हरकत नाही. मी आता ठरवलंय, वाद नाही, काम आणि फक्त कामच. काम आणि फक्त काम. कोणाचे दिवस भरले देव जाणे. अहो घाई गडबडीत तुम्हाला सांगायचं राहून गेलं. अहिल्याताई आल्या होत्या, त्यांचं तुमच्याकडे काहीतरी काम होतं. भेटली मला. खूप बदल झालाय तिच्यात. काय काम होतं त्यांचं? ते ऐकून मलाही धक्काच बसलाय. म्हणत होती तिला रमावतीला जाऊन तळागाळातल्या कार्यकर्त्यांबरोबर काम करायचंय, त्यांना समजून घ्यायचंय. वा, म्हणजे राजकारणाचं महत्त्व त्यांना खऱ्या अर्थाने कळलं असं म्हटलं पाहिजे. निवडणुकीत हरल्यापासून बरंच काही कळायला लागले तिला. म्हणजे 10वी नापास झालेल्या विद्यार्थ्याला 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यापेक्षा 10वीचं महत्त्व जास्त कळतं ना, तसं काहीच. पण जर खरंच तिची इच्छा असेल तर मी तिला माझ्या पक्षाच्या कामामध्ये सामावून घ्यायला तयार आहे. खरंच? असं काही झालं तर माझ्याकडून माझ्या पांडुरंगाला 1 किलो पेढे. मजा घेऊन ये पेढे. मी तिला माझ्या पक्षाच्या कामात सहभागी करायला तयार आहे. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडतायत, मग आता वामनदादांनाही एकदा जाऊन भेटा ना. तू सांगितलं नसतंस तरी मी त्याला भेटायला गेलोच असतो. त्याच्याशी बोललंच पाहिजे मला. तुम्ही त्यांच्या दिशेने 1 पाऊल जरी पुढे टाकलत ना, धावत येऊन मिठी मारतील तुम्हाला. मलाही त्याच्याशी भांडायचं नसतं जानकी, पण एखाद्या दिवशी वागतो लहान मुलासारखा. मी त्यांना जाऊन सांगू का तुम्ही त्यांना भेटायला येताय म्हणून? त्याची काही गरज नाही, मी स्वतःहून भेटेन त्याला. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, मैके की कभी. काय सासरू बुवा, गाणं कसलं म्हणते? नाही, आमच्याकडे गावाकडे कसं असतंय, एखादी पोरगी लगीन करून कायमची सासरी जात असेल ना, तेव्हा अशी गाणी म्हणतात. गाणं म्हणते का लायकी काढते माझी? काय केवढा मोठेपण आहे तुमचा, समोरच्याच्या मनातलं ओळखू लागला तुम्ही. पायातलं जोड काढा हा ना की, पण अपमान करणं बंद करा. गाठ ठीक आहे,
आता मी निरोपाचं भाषण करतो. हम्म. माझ्या प्रिय बंधूंनो, बस 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 आता आणि गळा काढू नका. आणि मी इथं चाललेलो आहे, पण माझं पार्सल माग ठेवून चाललोय. कळलं का नाही? ते पार्सलला जपा. ते आजारी आहे, आजारीच राहू दे. बरं झालं तर लगेच रमावतीला धाडतील. जावई बापू, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी तिला अंथरुणावरून हुटूच देणार नाही. जानकी नावाची मुलकरी नाही की नाही, तिला लावा तिच्या दिमतीला. चला आता या तुम्ही, मग माझ्या बी डोळ्यात पाणी येईल आणि तुमचं. गप 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 उगाच नौटंकी चालू करू नका. हे सामान कोण उचलणार? मी नाही का माझा बाळ येणार होय वरनं. आईला खायला प्यायला कोण कशाला घालतोय? सकाळ उठल्यापासून चरतोय, मायला सोप्यावर लोळतोय. काय काय झालं काय फा करायला? यावाना पोचलास तुम्ही. चला पोचा. हा बाबुल की दुआ आहे ते आईला. मी बी तेच गाणं गायला लागलो. सुगंधा, कशी आहे आता तब्येत? बरं आहे आता जरा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेतेयस ना? जानकीताई, एक विचारू? या नरमावतीला का पाठवले? अहो, हे राहू नाही शकणार माझ्याशिवाय. हे बघ सुगंधा, हा निर्णय यांचा आहे. तुम्ही बोलून बघा ना भाऊजींची. मी कुठल्याही विषयावर यांच्याशी बोलू शकते, पण ह्या नाही. आणि मला बोलायचं पण नाही, कारण जो कोणी परशुरामांची बाजू घेतो तो तोंडघाशी पडतो. अहो, पण आता हे खरंच पहिल्यासारखे नाही राहिले. सारखे रडत असतात सुमिताई गेल्यापासून. लय हळवे झाले. आणि मला सांगा, आम्ही या घराचे कुणीच नाहीये का? रमावतीला आपला मोठा वाडा आहे, तिकडे पाठवलंय त्यांना. अहो, पण मी इथं आणि ते तिथं असं किती दिवस चालणार? हो, फार दिवस नाही, कारण तू बरी झाल्यावर तुलाही तिकडेच जायचं आहे. तू म्हणत असशील तर तुझी 1-2 दिवस आधी जाण्याची सोय करू शकते मी. पण जानकीताई, आम्ही इथं का नाही राहायचं तुमच्या सगळ्यांबरोबर? हे तू तुझ्या नवऱ्याला विचार. आणि नशीब समस्यांना रमावतीलाच पाठवलंय. आणि आता त्यांची काळजी करण्यापेक्षा ना स्वतःची काळजी घे. आराम कर. सर जास्तीच बोलायला लागली ही. स्वतः सुद्धा या घरात मोलकरीनच हे विसरलीये. हिला धडा शिकवलाच पाहिजे. पण तुम्ही म्हणताय ती फाईल माझ्या टेबलवर असेल किंवा मग ड्रॉवरमध्ये असेल. बघा जरा. हां, बघा आणि नाही सापडली तर परत फोन करा, मग मी सांगतो. ओके, बाय. नमस्कार वामनराव. अहो, आहात कुठे? दर्शन दुर्मिळ झालंय तुमचं. बाकी ज्यांना भेटायला या घरात येता ती माणसं भेटतात ना. झालं तर मग मी भेटलो नाही भेटलो काय फरक पडतो? असं काय बोलताय वामनराव? काही चुकलं का माझं? चेचे वाकणे साव, राजकारणातली माणसं तुम्ही. नाही, राजकारणातल्या माणसांचं कधी काही चुकतं का? तसं नाही, पण तुम्हाला असं बोलताना कधी बघितलं नाही ना, म्हणून आश्चर्य वाटलं. जाऊ दे, सोडून दे वाकणी, जाऊ दे. वामन, 1 मिनिट. वामन, बरं झालं इथेच भेटलास. बस जरा बोलायचं होतं तुझ्याशी. कॉफी इथेच मागवून घेऊया. नको, वेळ नाहीये मला, काम आहेत.
चला वाकनीस, आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. हो साहेब. परशु रमावतीला गेलाय त्याच्यामुळे घर जरा शांत आहे आणि त्या सुगंधाला काही फारसं लागलं नाही, ते एक बरं आहे. मीच बोलवलं होतं तिला, पळत येत असताना पडली ती. आता कशी आहे तब्येत तिची? बरी आहे, म्हणजे कालच्या पेक्षा बेटर आहे. पण मला वाटतं तिने आणखी आराम गेला पाहिजे, तर कुठे तिला आठवड्याभरात तरी बरं वाटेल. आठवड्याने काय व्हायचंय? चांगला महिना 15 दिवस खाणार बघते. खरं तर कालच ते रमावतीला जायला निघणार होते, पण मला एक कळत नाहीये, परशु काकाला पाठवले ना रमावतीला, मग त्याच्या मागोमाग उगाच तिची कशाला फरफट करतोय आपण? नाहीतरी तिथे जाऊ नये, परशु काका तसाच वागणार आहे ना. बायको आहे ना त्याची ती, मग जाऊ दे ना त्याच्या बरोबर. नरसिंह करतोय ते बरोबरच आहे. त्याची अगं बाबा करतायत ते चूक आहे असं मी म्हणतच नाहीये. माझा आक्षेप फक्त सुगंधाच्या जाण्यावर आहे. मला काय वाटतं, सुगंधा तिकडे असलेली बरी आहे, कारण ती तिकडे गेली तर परशुदादांवर कोणाची तरी नजर राहील ना. इकडे आपण सगळे आहोत त्यांच्यावर लक्ष ठेवायला, पण तिकडे कोण आहे? अहिल्य काकू पण चालली ना रमावतीला, ती लक्ष ठेवेल परशु काकावर. अहिल्याला काय झालं मला कळतच नाही. एकाएकी केवढा फरक पडलाय तिच्यात. नरसिंह सुद्धा कौतुक करत होता, पण मला कळत नाही रमावतीला जाऊन ती करणार काय आहे. कारण ती जे काही म्हणते ना तसा तिचा अजिबात स्वभाव नाहीये. हे बघ, जाते ना, करते ना, कधी नव्हे ते वागतीये 4 माणसांसारखं वागू देत. कोण आहे? सुगंधा, हल्ली गच्चीवर अपघात होण्याचं प्रमाण खूप वाढलंय नाही का? पण यावेळी चिव नव्हती. अहो, किती बोलताय अहिल्याताई? मी एवढंच बोलते, तुला नव्याने शिकण्याची गरज आहे. हे बघा, मी तुम्हाला अवतन धाडलं नव्हतं मला बघायला या म्हणून. पण मी तुला नुसतं बघायला आलेच नाहीये, मी इथे खात्री करून घ्यायला आले. तुला नक्की लागलंय का नाही ते पाहायला आले. हा, हे दिसतंय हे कपाळाला, हे झाली खात्री. निघा आता, आजारपणात रोगराईपासून लांब राहावं असं म्हणतात. कारण सुगंधा, पण या घराला लागलेला रोग खरं तर तूच आहेस. असं असेल ना अहिल्याताई, तर मग या रोगापासून जरा लांबच राहा. नाही हो, उगाच पटकन जीव बिव जायचा तुमचा. रोगापासून लांब कसं राहायचं हे मला चांगलंच कळतं, आणि तेच तुला सांगायला आले. परशु भाऊजींना तर या घरातून हाकलून दिलंय, आता तूही त्यांच्या पाठोपाठ निघ म्हणजे झालं. आणि मी नाही गेले तर मग तुला माझं वेगळंच रूप पाहावं लागेल. अहिल्याताई, एक गोष्ट सांगू का? तुमची ना लय पिरपिर व्हायला लागली आहे माझ्या डोक्याशी आता. आणि माझ्या डोक्याशी जास्ती पिरपिर करणाऱ्या माणसांचं मी काय करते हे कळलंय ना तुम्हाला येवा ना? सुगंधा, अगं सुमित्राचा काटा काढणं तुला सोपं होतं, कारण ती बिचारी गरीब काय होती ना. पण माझं तसं नाही. माझ्या नादाला लागलीस ना तर कायमची संपशील. कळलं?
ऐक, काळजी घे.